छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला। विशेष म्हणजे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारून जागोजागी बॅरिकेड्स उभारले होते। मात्र अंबादास दानवे यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टीअरिंग हातात घेत बॅरिकेड्स हटवत मोर्चा पुढे नेला। यावेळी शेकडो शेतकरी, शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला। दरम्यान या मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज कशासाठी आंदोलन करता आहात? पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती नाही, पोलिसांचं परवानगी नाकारली तरी आम्ही असे अनेक वेळेस आंदोलन केलेलं आहे। आम्ही पोलिसांना घाबरत नाहीये। मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज शेतकरी इतके अडचणीत आहे, शेतकरी म्हणजे हलाखीत आलेला आहे। तिकडे सरकारचं लक्ष नाही, फक्त घोषणाबाजी चालली त्यांची। मग या घोषणाबाजीच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, कर्जमाफी नाही। माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती पाहिजे। म्हणून कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सर्व शेतकरी बांधवांना आणि ते करण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढतो। म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी काढतो। ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतं, बाकी आमच्याकडे म्हणजे शहरात कुठे असतं। म्हणून आज शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतोय। ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे, काय होतं? नाही, काही होत नाही, काही होत नाही। आता मी तुमच्याच टीव्हीमध्ये पाहून आलो म्हणून मला लेट झालं इथे। माननीय स्वतः संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, तसं काही नाही। त्यांनी शपथ खाऊन सत्ता खाल्ला सगळ्यांनी की आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सगळे बरोबर आहेत, एकत्र आहेत, हे सगळं सांगितलं। त्यामुळे कोणी जाणार नाही, उद्धव साहेबांना कोणीही सोडणार नाही, शिवसेनेला कोणी सोडणार नाही, कारण ते बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहेत। उद्धव साहेबांनी बोलवलेल्या तयारी सुरू आहे 6 खासदार फोडण्यासाठी। नाही, ते काय होत नाही, काही होऊ शकत नाही। बरेच जण साहेबांना भेटून गेलेले आहेत, त्यामुळे ते काही उद्धव साहेबांनी बोलवलेल्या मिटिंगला अनेक खासदारांनी आमदारांनी दांडी मारली। नाही, दांडी मारायचं नाही। त्यांनी त्यांचं व्यक्तिगत कारण सांगितलं आणि व्यक्तिगत कारण सांगून त्यांनी हे पण केलं ना। म्हणजे याच्याने बोलले ते म्हणजे आज दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे। संजय राऊत गेले, वाजेब पण गेले आणि एक वेगळा गट स्थापन करण्याची हालचाली सुरू। नाही, तसं काही होणार नाहीये। सर्व आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच गट राहील, बाकी काय राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी भावनिक आव्हान केले, आज माझा दिवस नाही पण उद्या माझा दिवस असेल। नाही, हे निश्चित आहे, हे चालूच आहे। असे संकट अनेक वेळेस पाहिले आम्ही। मी पण अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करतो, 50 वर्षापासून। आम्ही असे अनेक धक्के पाहिले, असे अनेक धक्के पाहून त्या ठिकाणी शेवटी विजय हा बाळासाहेबांचा झाला, विजय आता उद्धव साहेबांचा झाला। दरवर्षी शेतकरी कधी एका वर्षात कर्ज उचलतो, एखाद्या वर्षात नाही उचलत, गरज नाही पडत। एखाद्या वर्षात चांगलं पीक पाणी असलं तर शेतकरी थोडी कर्ज घेतो। दरवर्षी कर्जच घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलं? पण सरकारचं काय, याच्यात अटी शर्ती 2019 नंतर सगळ्या आर्थिक वर्षामध्ये 9 जुनं केलं पाहिजे, 20 ला केलं पाहिजे, 21 ला केलं पाहिजे, 22 ला केलं पाहिजे, 23 ला केलं पाहिजे, 24 ला केलं पाहिजे, आणि मगच कर्जमाफी हे रेग्युलर भरतो असा त्याचा अर्थ होईल। मला असं वाटतं अनेक अटी शर्ती, मी याच्यावर 2 तास बोलू शकेल, एवढ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची कर्जमाफी दिली होती, एका थंबवर दिली होती। 2 लाख रुपये शेतकऱ्यांची एका फटक्यात माफ झाले होते। तशाच पद्धतीनं संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे। एक राजकीय पक्ष आहे, रात्रीपासून ऑपरेशन टाइगर